मी तुम्हाला भेटायला आले आणि तुमच्याशी बोलाया. ओळखलं मला? ओळखलं कोण आहे? कोण आहे मी? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. सावित्री ज्योतिबा फुले. ऐकायचंय माझा सारा प्रवास तुम्हाला? ऐकायचंय? तुम्हाला जसं सगळं लाभलंय ना इथं, तसं माझ्या वेळी काहीच नव्हतं. लई संघर्ष होता ना, लई संघर्ष होता. ऐकलंय ना तुम्ही? बोललाय ना तुम्ही? केलीत ना भाषण? सांगते सारा माझा प्रवास. 3 जानेवारी 1848 साताऱ्याच्या खंडोजी पाटलाच्या घरी. खंडोजी पाटील माझे बाबा, मी आबा म्हणायचे त्यांना आबा. आणि खंडोजी पाटलाच्या घरी माझा जन्म झाला. असा आनंद झाला माय, असा आनंद झाला माझ्या बापाला. वर जन्माला आली, गावभर साखर वाटली बापाला. पण कारण तुम्ही पोरी पोटातच मारायला लागला. काय ते स्त्री भ्रूण हत्या की काय करता तुम्ही? माझ्या बापाला त्यावेळी 1831 ला असा आनंद झाला माय, गावभर साखर लागली आबाला माझ्या. लई लाडकोड पुरवल्यात माझं, लई लाडकोड पुरवल्यात. आणि लई लाड केल्यात आबानं माझं. तुम्हाला माहितीये खेळायची लई सवंगडी होते माझे, लई सवंगडी होते माझे. खेळायची अंगाईत या ठिकाणून त्या ठिकाणून धराधरी पळापळी लवली लई काय खेळ खेळायचो बाय आम्ही. लई काय खेळ खेळायचो. एकदा गेलो ना हमराई, काय दिसलं माहितीये मला? झाडावर दिसले घरट. घरट माहितीये ना तुम्हाला? झाडावर दिसलं मला घरट. त्या घरट्यात पांढरी शुभ्र अंडी पक्ष्याची. त्या अंड्याच्या बाजूला लक्ष गेलं माझं. काय दिसलं माहितीये? दिसला माय असा काळा भिन्न नाग इशारी. तो इशारी ना अंड्याच्या जवळ गेला आणि ती अंडी तो खाणार. माझ्या तळपायाची आग गेली मस्तकात. माझ्या तळपायाची आग गेली मस्तकात. काय करावं काय सुचना. सगळ्या सवंगड्यांना मी सांगितलं, बाळो ते दिसतंय का तिथं अंड्याच्या बाजूला तो इशारी ना अंडी खाणार त्या पक्षाची. म्हणजे त्या गरीब पक्षावर आणल्या की नाही, आणि आणल्यावर मी साव होऊ देणार नव्हती. आबा मला लाडाला म्हणायचे साऊ. आणि ही साऊ त्या अंड्यांवर त्या पक्ष्यांवर हा अन्याय होऊ देणार नव्हती. काय करावं सांगू ना? काय करावं? सगळे मुलं घाबरले, धोक ठोकली गावाकडं. गावाकडं पोरं गेली. मी मात्र पायरीवर उभी राहिले. तिथंच पायरीवर उभी राहिले. डोळे पाडून पाहू लागले. त्या अंड्यांजवळ पुन्हा जवळ 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 जाऊ लागला. तळपायाची आग मस्तकात गेली माझ्या. काय करावं? जवळच एक दगड होता. तो दगड उचलला मी आणि धरून मारला ना त्या नागाला. नागाला की माझ्या दिशेनं खाली माझ्या पायाजवळ आला. पायाजवळ आला मला तो उचलणार. तितक्या लाकडाचा एक दांडा का पडला होता. तो मी उचलला आणि त्या नागावर दना दना वार करायला लागले. मला भानच नव्हतं गरीब पक्षाची अंडी खातोय. आणि वार केले मी त्याच्यावर. तो कवाच गप्प प्राण होऊन पडला. मला त्याचं काही भाग नव्हतं. तितक्यात किलबिल 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 कलबल 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 ऐकू आली. पाहते तर काय सगळे मित्र माझी सवंगडी त्यांच्या आई बापाला घेऊन आलं. त्यात माझा आबा बी हाय. आबा लांबूनच असे डोळे मोठे करून माझ्याकडं पाहायला लागलो. हो अशी डोळे मोठे करून माझ्याकडे पाहायला लागलं. परकर घातलेली मी 7-8 वर्षाची लेकरून अशी उभी राहिले. मी काही विपरीत केलं? गरीब पक्षाची अंडी खात होता तो ना, मारला मी त्याला. सगळीकडे शांतता. बाईने असं काही चांगलं केलं ना, बाईचं असं सगळ्यांनी देखत कौतुक कोणी करत नसते बर का. आता बी करत नसते, तेव्हा बी करत नव्हते. काय राहते बाईने काही चांगलं केलं ना, ती बाईचं असं जाहीर कौतुक करायची पद्धत नाही आपल्याकडं.
आता बी नाही, तेव्हा बी नव्हती. कारण बोलणारी आणि चांगलं काम करणारी बाई तुम्हाला आवडत नसते. संपतीच्या गप्पा जण ठोकत्यात, पण वागत नाही, तसे वागत नाही. बोलणारी बाई आवडत नाही कुणाला, खरं बोलणारी बाई तर अजिबात आवडत नाही कुणाला. स्पष्टता काय म्हणतात ना, ते बोलणारी बाई आवडत नसते कुणाला. बाई कशी आवडती, डोळीवर पदर, नजर खाली, बाईला बाई म्हणणारी बाईला आवडती. इथल्या व्यवस्थेला आवडते की नाही, आवडती ना. मग बदल कुठं घडला पाहिजे, बदल इथं घडला पाहिजे, तो घडत नाही. 1831 पासून आज तसंच आहे. म्हणून मला यावं लागलं की तुमच्याशी बोलाया आज इथं. तर मग तो नाग असा आडवा पडलेला, जीव गेलेला, त्याचा सगळे माझ्याकडे टकमक पाहतायत. बाबा काय बोलले नाही, बाबा डोळीच पाडून पाहताय नागाकडं पायाकडं. घरी आले आणि तेव्हा एक आठवड्याचा बाजार भरायचा, आठवड्याचा बाजार. बापानं दिलं पैसे माझ्या हातात, आनंदाला नाचत कुदत गेले बाजारातून घेतला खाऊ खात येते. रस्त्यानं दिसली गर्दी. माहितीये कशाची गर्दी होती, माहितीये का पोरा, गर्दी कशाची होती. तिथून एक पांढरा शुभ्र झबा घालून एक फादर उभा होता, फादर. आणि त्या फादरच्या हातात होती अशी बाकी पुस्तकं. आणि ती पुस्तकं तो अशी फुकट देत होता सगळ्यांना. आपल्याला फुकट लय आवडतं नाही, मला बी लय आवडतं. मग फुकट पुस्तकं देणं म्हणल्यावर मी गेले की नाचत कुदत तिथं. मी म्हणलं फादर मला बी एक पुस्तक पाहिजे. फादरला लय गंमत वाटली. ही पोटी घाबरतच नाही कुणाला, एवढी गर्दी चिरीत मध्ये गेली. फादरला म्हणलं मला बी एक पुस्तक पाहिजे. फादरला गंमत वाटली, दिलं ना त्यांनी मला पुस्तक. माहिती का तुम्हाला, त्याच्या काशी रंगीत चित्र होती. लय आवडली मला. काय डोळे भरून पाहू असं झालं. फुकट मिळालं, लगेच नाचत घरी आले. कुणाला दाखवून कुणाला नाही असं मला झालं. कुणाला नाही. पहिल्यांदाच काहीतरी चांगलं भेटलं होतं. मला पाहिजे तसं. आले नाचत कुदत घरी. कुणाला दाखवू असं मला झालं. आणि तुम्हाला माहितीये का, दारातच खाट टाकून कोण बसलं होतं, आमचा आबा बसलो होतो. नाचत आले. आबा बघा ना, मी काय आणलं, बघा तरी आबा मी काय आणलं. आबा बघा मी काय आणलं हे. आबाला आनंद व्हायला पाहिजे होता ना, आबाला आनंद नाही झाला. आबाला चिडलं माझ्यावर. अशी उठलं तडा आलं माझ्या दिशेला. पुस्तक घेतलं हिसकावून, फेकलं किड्यावर आणि म्हणले, अशा वस्तू परत घरात आणशी तर याद राख साऊ, माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. मला कळच ना, मी ते एक पैका बी खरचला नव्हता पुस्तकासाठी. फुकट आणलेलं इतकं छान पुस्तक, असे भारी चित्र, असे रंगीत चित्र. आम्हाला नावा नाही आवडलं. मला कळच ना, माझ्या टपोरात तुम्ही सुरला काहीच कळना. आम्हाला कशाचा राग आला तुम्हाला माहितीये का, आम्हाला कशाचा राग आला. का बरं आम्हाला चिडलं, लाडक्या लेकीच्या हातात पुस्तक दिसलं, आम्हाला आनंदी व्हायचं का आम्हाला चिडायचं. आम्हाला का चिडलं बायानो सांगा. ताई म्हणजे शिक्षणाचं महत्वच नव्हतं, बरोबर का. अजून त्या काळात पोरींना शिकायची परवानगी होती नव्हती. आता मला सांगा का नव्हती. तुम्ही बी शाळा शिकताना व बोला की का नव्हती. माझ्या बहिणी बसल्यात, सांगा की आज शिकलात तुम्ही, तेव्हा का नव्हती शिकायची परवानगी. कायची भीती वाटत होती या समाजाला, या व्यवस्थेला.
त्याला सांगा. भीतीच होती ना का? बाई शिकली, कुणी बी शिकलं की त्याला कळतं ना व डोक्यात एक छोटा पदार्थ असतंय, त्याला मेंदू म्हणताय. त्याच्याने विचार करतो आपण, प्रश्न विचारतो होय, हा अस्वस्थ होतो. आणि बाईला जाब किंवा प्रश्न विचारणं काय साधी गोष्ट आहे बाय. बाय 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 त्या पुरुष अवस्थेला केवढा धक्का का काय बाई बसतो बाई बोलायला लागल्यावर. मग बाईला दिलं ना आखून, चूल आणि मूल, रांधा वाडा, पुष्टी काढा. आणि बाई शिकली तर काय होईल म्हणा. आवया काय उठवल्या होत्या तेव्हाच्या मनुवाद्यांनी, आताचे मनुवादी वेगळे नाही, तेच बोलतात. बाई शिकली तर काय होईल माहितीये का? पृथ्वीचा नाश होईल म्हणा. बाई शिकली तर काय होईल म्हणा माहितीये का? पृथ्वीचा नाश होईल म्हणा. अरे एवढ्या जणी शिकलो आपण, मी बोलायला लागले, माझी भर बसली तिथं. झालाय पृथ्वीचा नाश झालाय. हलकीच आहे ना. किती भीती आपल्या मनात टाकली होती बघा. म्हणून पृथ्वीचा नाश होईल, दैवी प्रकोप होईल. आणि बाई शिकली, तिचा नवरा जेव्हा जेवी त्याच्या ताटात मोने आळ्या वळवळती काय होय असं असतं काय बी. विज्ञान कशाबरोबर खाता माहिती आहे. आम्ही शिकलो नाही विज्ञान. आणि मग बाबाची तर ती समजून आम्हाला वाटलं पोरगी शिकल म्हणजे दैवी प्रकोप, धर्माचा कोप, देवाचा कोप, पृथ्वी पुढं हे काहीतरी विपरीत आहे. पोरीच्या हातातून पुस्तक हिसकलं, माती तिथं उकिरड्यावर टाकलं. मी लय रडले मामी, लय रडले. मला पुस्तकच पाहिजे होतं, मला पुस्तक पाहिजे होतं. आता म्हणलं पुस्तक मिळणार नाही. तुम्हाला माहितीये का मी काय केलं? मी जेवलेच नाही त्या रात्री. मी त्या रात्री जेवलेच नाही. तुम्ही बी करता ना असं इमोशनल ब्लॅकमेलिंग? करता की नाही? खरं खरं सांगा, खोटं ना बोलायचं. मी आधी केलं तवा, पण त्याला हे म्हणतात ते मला माहित नव्हतं. मी केलं, मी जेवलेच नाही. मला काय वाटलं माहितीये का? मी जेवले नाही म्हणजे आबा येतील आणि आबा मला म्हणते माय खाऊन घे 2 तास, पुस्तक पाहिजे माय तुला, आणून देतो वय, आधी जेवून घे. आबा साधं नव्हतं, आबा आलंच नाही, आबा फिरकलंच नाही. मी आईकडे रडून डोळे सुजलेलं, पाय आपटलं, वळले, भेटले, काही उपयोग नाही. मग काय झालं माहिती का? ते पुस्तक मला झोपूच येईना, मला अक्षर ओळखता येईना, बाराखडी येईना, कखोग येईना, काहीच नाही. पण ते पुस्तक मला बोलवत होतं. त्या पुस्तकाचं माझं काय नातं होतं कोणाला ठाव? त्या अक्षरांचं माझं काय नातं होतं कोणाला ठाव? ते पुस्तक मला बोलवत होतं. सारेजण झोपी गेले, मला काय झोप येईना. मग काय केलं माहितीये का? मी उठले, जो मुख्य दरवाजा होता घराचा तो उघडला, बाहेर आले, उकिरड्याकडे गेले. पुस्तक तुम्ही असं करता काय विचारलं? घरी आल्यानंतर काय शोधायला माहिती कमी आडगळ शोधली. आम्हा बायकांचं आवडं आयुष्य आडगळीत गेलं. आडगळ शोधली, सुरळी केली पुस्तकाची, ठेवली कोसून तिथं. येता जाता पाहिजे. आबाला वाटलं पोर हाताबाहेर चालली, पुस्तकं काय होती, पोरांबरोबर उड्या मारत खेळती काय, इथे देऊ लगीन लावून. मोबाईल वयाच्या 9व्या वर्षी दिलं मी माझं लगीन लावून. लगीन शेठजी बरोबर म्हणून घेतलं होतं. हे हास्याला 12 वर्षाचं शेठजी म्हणजे कोण माहिती आहे का? ज्योतिबा फुले.
12 वर्षाची ज्योतिबा आणि 9 वर्षाची म्या. मी घोड नवरी आणि तो घोड नवरा. त्या काळाच्या बाबाला दिले मोठी होती ना, लहान पोरांची बारकाला पोरांची लग्न व्हायची ना, आणि मी बाबाची लहान पोराची पुस्तक आणायला लागले म्हणजे बाबाला वाटलं झाले हात बाहेर देऊ लग्न लावून. मग 12 वर्षाची शेठजी आणि म्या आमचं लग्न झालं. मला जांभळ्या रंगाचा बनारसी नेसला होता आणि मग आले सासरी. सासरी येताना पोरींची लग्न व्हायची ना माझ्या मैत्रिणीची. त्या सासरी जाताना ना काय आणायचं माहिती का आपल्या बरोबर सासरी जाताना? बावल्या, बोळके, भात टुकली. मी काहीच नाही आणलं. मी काय आणलं माहितीये काय बरोबर? हळू मी काय केलं माहिती का? सासरी निघायची वेळ झाली आणि मग ती सुरळी करून ठेवलेलं पुस्तक हळूच काढलं, पदरा खाली लपवलं आणि मग सासरी आले. पुण्यात आले बाई, शहरात लई मोठं शहर आले. पण मला कळलं तुम्ही खेड्यातून या, शहरात या, कुठं बी जा बाईला तीच वागणूक मिळते. पावसाला पाना, घरोघरी जे तिकडं ते तिकडं. इकडे पुस्तक दिसतं काय हातात घ्यायचं नाही म्हणे. मग काय करा? काय शोधलं माहिती का नव्या नवरीनं सासरी आल्यावर? काय शोधलं? आडगळ. तिकडे बी आडगळ, इकडे आडगळ. बायांचं सारं आयुष्य गेलं आडगळ. मग इकडे येऊन ती आडगळ शोधली आणि मग पदरा खालून पुस्तक काढलं, सुरळी केली, खोचून ठेवलं. त्या आडगळीत येता जाता पाहायचे पुस्तक. मला काही वाचा येत होतं, लिहायला येत होतं. मला पुस्तक घ्यायचं पूर्ण करून असा विश्वास घ्यायचा. करीत पुस्तक त्याच्या असं इथून पानांवरून हात फिरवायचा, असं काळजाशी कवटाळायचं, असं असं काय सुंदर होतं. त्या काळानं कुठं दिली मला परवानगी? माहेरी बी तेच आणि सासरी बी तेच काय. मग आले इकडं नाही दिवस वाट पाहिली, नाही दिवस वाट पाहिली. काय बाई ते पुस्तक हातात घेता येईना. एक दिवस काय झालं माहितीये का? एक दिवस काय झालं? शेठजींची आई म्हणजे आमच्या सासूबाईनं मला दिला आवाज. म्हणली साओ इकडे बघू. मी गेली डोईवर पदर, नजर खाली. म्हणलं काय सासूबाई? अगं ज्योतिबाला तू शिदोरी घेऊन जायची शेतात. काय ना जाईल माया डोक्यातून वेगळी किशो. मी तर जगातली पहिली सूज असत जिला सासून काम सांगितल्यावर आनंद झाला. सासून सांगितलं तू जायचं शिदोरी घेऊन. मी म्हणलं हा माया डोक्यात शोध चालले. आता बघ पुस्तक कसं पळवते घरातून. मग आधी काय डबे नसायचे. शिदोरी कशात न्यायची माहिती आहे तुम्हाला? शिदोरी कशात न्यायची? जेवण टोपलीत न्यायचे. टोपलीत कपडा टाकायचा. त्याला काय म्हणतात माहितीये का? बिडात काय म्हणतात? बिडात काय म्हणतात त्याला? भाकरी बांधायचं फटकळ. काय म्हणतात त्याला? धुडकं म्हणतात, धडुकं म्हणतात, उत्तर्ग म्हणतात. काय म्हणतात त्याला? धुडकं म्हणतात त्याला. ही पोर हुशार आहे. हा ती म्हणते धुडकं म्हणतात त्याला, तर आपण धुडकं म्हणू. मग काय केलं? घेतली ना बाई टोपली, त्यात टाकलं ना धुडकं, त्यात टाकली भाकरी खाली टाकलं. पुस्तकावर पुण्यांदा टाकली भाकरी टाकलं भाजी, पुन्हा ठेवली भाकरी. आणि मग ही हुशारी करून चारही कोपरे घेतले, धुडक्याचे बांधून घेतली टोपली डोक्यावर, चालायला लागले की शेताकडे चालायला लागले. आणि माझं शेठजी माझी वाट बघू राहिली. माझं शेठजी तिकडे वाट बघू राहिलं. डोईवरून शिदोरी खाली उतरवली. काळजाची अशी धाक 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 ठाक ठाक ठाक. अगं बाई अशा उन्हा धाक धाक ठोके. का हा ज्योत पुस्तक होत. शेठजीने पुस्तक पाहिलं आणि शेठजी काय म्हणतात?
शेठजी म्हणते ते फुलन फायनल बाबा. शेठजी म्हणतात पाहिजे नाही पुस्तकाकडे तर नाही पाहिजे पुस्तकाकडे. शेठजी म्हणतात चांगला आहे मी शिकवतो तो चांगला आहे. मग आता काय ही गाठ भेट माझी आणि पुस्तकाची शेवटची. मग आले ना बाई शेठजी हात धुवून. आलं शेठजी हात धुवून. मी वाढला ना भाकर तुकडा. वाढला भाकर तुकडा पहिलाच घास मोडून घेतलाय शेठजीने हातात तोंडात घालणार. तेवढ्यात मला काय सुचलं मी काढलं ना भाकरी खालून पुस्तक. भाकरी खालून काढलं पुस्तक. शेठजीने पाहिलं. शेठजींच्या हातातला घास हातातच. म्हणलं अगं काय सांगू पुस्तक आणलंस तू अगं शिकायचंय तुला. अक्षर गिरवायचे शब्द गिरवायचे शिक्षण. अगं सांग शिक्षण. हा 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 परत मी हो करा दिला. म्हणलं शेठजी मी अक्षर गिरवीन शब्द गिरवीन मी शिकेन. आणि त्या दिवसापासून शेतातल्या मातीची पाटी गाडीची लेखणी आणि मी साक्षर होऊ लागले. मी शिकू लागले. मी अक्षर गिरवू लागले. भारतातली पहिली बाई शिकू लागली. पहिली बाई भारतातली पहिली बाई शिकू लागली. कारण तिचं ज्योतिबा तिच्या पाठीशी उभा होता. तुमचा ज्योतिबा आहे का तुमच्या बरोबर. माझा ज्योतिबा आहे. तुमचं ज्योतिबा आहे का. आपल्या बरोबर उभं पाहिजे. मागे बी नको पुढे बी नको. हा हे इथे दिसतंय मिस्टर अँड मिसेस रोडे. असं ज्योतिबा आपल्या बरोबर पाहिजे. मग काय रोज यायचे. सासूला वाटायचं लय कामाची बाई सून चाली शिदोरी घेऊन रोज नवऱ्याला शेतात इकडं आम्ही अक्षर गिरवायचो शब्द गिरवायचो. वाचा यायला लागलं मला. लिहायला यायला लागलं. आता रंगीत रंगीत चित्राच्या पल्याड गेले मी. आणि मग शिक्षणानं माणसाला प्रश्न पडताना व तसे मला बी प्रश्न पडायला लागले. मी एक दिवस म्हणले शेठजीला का शेठजी न शिकले नाही शिकले पण किती आया बहिणी अशा अज्ञानाच्या अन्यायाच्या खोल खोल काळ्याच्या गर्दीत पडल्यात सडक टिकत. त्यांना कोण हात देणार. त्यांना शिकवाय नको. त्यांना शिकवाय नको. मग 1 जानेवारी 1848 ला पुण्यातल्या भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. मी सांगितलं तुम्हाला एका श्वासात घडलं नाही. किती त्रास झाला बाय आम्हाला. किती त्रास झाला. तुम्हाला तर एवढंच खावाय. दगड मातीचा शेणाचा पारा सहन करावा लागला. पण त्याच्याही पल्याड काहीतरी घडत होतं. भयंकर घडत होतं. भीषण घडत होतं. माहिती आहे तुम्हाला. नाही ना तेच सांगायला आलेले. तुम्हाला कळलं पाहिजे तुमचा प्रवास कुठून कुठे आहे. तुम्ही कुठं चाललाय. विसर पडायला नको इतिहासाचा आपल्या. मग असा डोईवर पदर नजर समोर कागदाशी अशी पुस्तकं कवटाळलेली आणि झाप 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 चालले मी भिडेवाड्याकडं. अशीच त्या दिवशी चाललेले भिडेवाड्याकडं. कुणीतरी शेण मारून फेकलं. कुणीतरी घाणेरडी आरवाची शिडी दिली. मी बघून पाहिलं नाही कारण हे रोजच झालं होतं. मग कोणीतरी दगडगोटा हाणल्या टपुऱ्यात माझ्या. रक्त लागलं निघायला. रक्त पुसत पुसतच पुढे चालले. शाळेत पोहोचले. पोरींना शिकवलं. घरी आले. त्या कर्मठांना त्या मनवाद्यांना कळलं बाई काय मागं हटत नाही. अजून काहीतरी करायला पाहिजे. त्या दिवशी मी निघाले बर का. त्या दिवशी मी निघाले. डोईवर पदर कागदाची पुस्तकं कवटाळलेली झप 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 चालले. 6 पोरींचे चेहरे मला बोलावताय तिकडे भिडेवाड्यात बसलेल्या. आणि एक झटिंगण आला की पुढं माझ्या. एक झटिंगण आला माझ्या पुढं. कोण रे ही माळ्याची पोर. माग फिर कुठे चाललीस. लाग बघ. मी ढुंकून बी पाहिलं नाही. मी ढुंकून बी पाहिलं नाही तशीच चालले पुढं. माग फिर. कोण रे चालली. या फुल्याला काय बाई बी ठेवली होय. कोण आहे माग फिर. मी त्याच्याकडे ढुंकून नाही पाहिलेला. पुढं 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 झाली. माग फिर नाही तर भर रस्त्यात तुला बेआबरू करीन. लवकर माग फिर. घरी जायचं. काय पोरींना शिकवायच्या भानगडीत पडायचं नाही.
डोईवरचा पदराला खाली काळजाशी कवटाळलेली पुस्तकं ठेवली एका वट्यावर. माग फिरले, त्याच्या जवळ गेले, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागले. साऱ्या पुण्याचे श्वास थांबले. बाई काय करते? त्याच्या समोर उभी राहिले, जाऊन डोळ्यात डोळे घालून पाहू लागले. सारखं मारली त्याच्या, सारखं मारली थोबाडी. गेले बिगी बिगी करत डोळीवर पदर ठेवून पावसाळून घाबरतो सांगू कुणाला. मी काय चोरीमारी करत होते होय? बिगीला हसली त्याने थोबाडी. गेली तशी शाळेत. पुरीनं शिकवलं. घरी आले तर कोणीच माझ्याशी बोले ना, कोणीच नाही. काळजाची थोडी ठोके धाड 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 वाजताय. अरे कसं असतं, आपण काहीतरी वेगळं केलंय, नवीन केलंय. शिव्या द्या, शाप द्या, भूषण द्या, पण बोला ना आमच्याशी कोणीच बोले ना. मग अशी वेळेला तो अंधार चिरत एक हात माझ्या खांद्यावर आला. कोणाचा होता माहितीये का तो हात? कुणाचा होता? तो हात होता माझ्या शेडजीचा. आणि शेडजीचा एक लई भारी वाक्य होतं बाई त्याच्या पाठोपाठ आलेलं. जगातलं सगळ्यात भारी वाक्य ते एका नवऱ्यानं एका बायकोसाठी काढलेलं, एका पुरुषानं एका बाईसाठी काढलेलं. काय म्हणलं माहिती का माझे शेडजी म्हणले, अशीच वाघासारखी जग साऊ, अशीच वाघासारखी जग. जन्माचा साथीदार असे पाय खंबीर राहून आपल्या बरोबर उभा असेल ना, अख्खं जग आडवं गेलं ना, आपल्याला परवा नसती आपल्याला कुणाची. मग मी कशाला बाळगू भीड बाळ कुणाची? लय प्रमाणे नेटानं काम सुरू झालं. तुम्हाला माहितीये, एक दिवस आम्ही शाळेत असताना सारी भट मंडळी आली की घरी आणि म्हणली, अरे गोविंदा, काय नाव थेरा तुझ्या लेकानाली सुना, ते बंद कर ग, ते बंद कर, नाही तर तुला वाईट टाकून पोरीला शिक्षित करण्याची खेळ बंद करायला. मामांजी घाबरले. मामांजी म्हणाले, होय ते आले की मी त्यांना सांगतो, समजावून सांगतो, नीट समजावून सांग. हो, हे बंद झालं पाहिजे. हो मी समजावून सांगतो. आणि मग काय माय आम्ही आलो त्या दिवशी शाळेत ना, आलं ना मामांजीची चिडलेले डोळे, वटारलेले, लाल लाल झालेले. मग म्हणले, मामांजी इथंच थांबा. सुनबाई ज्योतिबा इथंच थांबा. उमऱ्याच्या आत पाय नाही टाकायचा, उमऱ्याच्या आत पाय नाही टाकायचा. आम्ही थबकलो. आम्हाला माहित होतं हे कधीतरी घडणारच आहे. मग काय थांबलो तिथंच. शेडजी म्हणलं, बोला बाबा काय म्हणता? ज्योती, सगळी भट मंडळी आली होती पुण्यातून. आता वाईट टाकण्याच्या गोष्टी करत होते. बाबा हे बंद करा, हे बंद करा, शांततेत जगू द्या रे मला, माझं म्हातार पण चांगलं जाऊ दे, हे बंद करा तुम्ही. नाही बाबा, ते शक्य नाही. सावनेने मी ठरवलंय, विडा उचलला आहे. तिथल्या प्रत्येक बहुजनाच्या पोरीला नाही तर सगळ्या समग्र महिला जातीला आम्ही साक्षर करणार आहोत. केलंच पाहिजे आबा. आम्ही निर्धार केलाय, मागे वळणार नाही. असं मग दोन पर्याय तुमच्या पुढे ठेव. आता नेसऱ्या वस्त्राविषयी घर सोडायचं, नाही तर समाजकार्य सोडायचं. काय करणार बोला. मी आपली घाबरलेली शेडजी काय म्हणतात कुणास ठाऊक. शेडजी म्हणलं, आबा आम्ही घर सोडतो, आम्ही या क्षणाला घर सोडतो. शेडजी म्हणतील ती पूर्व दिशा. बाई निघाले माझ्या शेडजी बरोबर नेसत्या वस्त्राविषयी. समाजाच्या संसारासाठी आमच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं. माय निघाले माझ्या शेडजीचा बरोबर मी. चंद्रमावी झोपडी झाला संसार सुरू आमचा. रजया विनायची मी दिवस तर काढायचे होते ना. व शेडजी दिले घाम गाळायचं माझा. एक दिवस
एक दिवस सकाळी बाहेर गेलेले शेठजी दुपारच्याला आलं याला नाराज मी दुःखी. शेठजी आलं तर मला म्हणतात बाई काय झालं. हा माझे शेठजी मला बाई म्हणायची, बाई आदराला म्हणायची. बाई नवरा बायकोनी एकमेकाचा आदर बी करायला पाहिजे का नको. करायला पाहिजे ना. काय नवरे मंडळी करायला पाहिजे ना. करता नाही विचारा आता स्वतःच्या मनाला. लागले गालातल्या गालात हसाया करता का नाही काय ते म्हणायचे बाई बाई काय झालं. इतका बलून चेहरा तुमचा, इतक्या नाराज, इतक्या दुःखी. नाही एक नाही दोन नाही डोळे कशी रडू करायला लागले. बाई बोला काय झालं काय. मी सकाळी गेलो तेव्हा तुम्ही व्यवस्थित होता, हसत बोलत होता, काय झालं काय. मला ढसा रडायचे यायला लागले. पदराला डोळे पुसायला लागले. हुंका देत शेठजींना म्हणले शेठजी न गेले होते कचरा टाकाय कचरा कुंडीवर सकाळी एक नुकतं जन्मलेलं बाळ टाकलं होतं आणि त्याचे लचके कुत्रे तोडत होते. म्हणलं रक्तबंबाळ झालेलं ते छोटस बाळ पाहून मला लई अंगाळ वाटलं, मला लई वाईट वाटले. का शेठजी का कोणी टाकलं. त्याची आई बाप कुठे गेले. का आई बापांची माया नाही गेली त्या लेकरावर. त्या लेकराचा काय दोष आहे. शेठजी घट्ट डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि ते म्हणाले साऊ हा समाज बाईला धड जगू देत ना मरू देत. सतीची चाल, बालाजरट विवाह, ती पोरगी छोटीशी आणि तिचं मोठ्या माणसाबरोबर लग्न होतं, तो वार्धक्याने किंवा आजारपणाने मरतो, ही आई तारुण्यात विधवा होते, तिचं पाऊल वाकडं पडतं किंवा घरातला कुणीतरी पुरुष शोषण करतो आणि त्यात जन्माला आलेलं बाळ हे असं टाकलं जातं. मी सगळं ऐकलं. समजा ऐकून मी म्हणलं शेठजीला शेठजी पण असं कवर चालायचं. आपण हे बदललं पाहिजे, आपण बदलायला पाहिजे. हे काय करणार. पण मग कागद घेताना लेखणी घेतली शेठजीनी आणि लिहिलं त्याच्यावर कुणीही या आणि आमच्या घरात गुप्तपणे बाळंत होऊन जा. स्वतःच्या घरात आम्ही बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रम सुरू केला. एवढ्यावर नाही थांबलो आम्ही. कंदील घेऊन निघायचो रात्री अपरात्री. अशीच पहाटे निघालो मी आणि शेठजी आणि तिथं पुलावरून एक पांढरी आकृती, पांढरी साडी घातलेली बाई उडी मारताना दिसतीये. ती उडी मारणार तो जीवाच्या आकांताला मी पळाले पळाले पळाले. धाप लागली मला. पकडला तिचा दंडाने. म्हटलं काय करतो जीव देतेस. ती बाई लागली ना मग समोक्षी लढायला. काय झालं काय काय रडती. तिला मी निरखून पाहिलं. तिचे 9 महिने भरत आले होते. ती होती बाहुन स्त्री काशीबाई. आणली काशीबाईला घरी. 9 महिने भरले. तिचं सुखरूप बाळंतपण केलं. आणि माय इतकं गोंडस गुटगुटीत बाळ झालं तिला. त्याचं नाव ठेवलं यशवंत. यशवंतला मी आणि शेठजीने दत्तक घेतलं. तुम्हाला माहितीये तुमचं प्रेम कसं असतं मला ठाव नाही. आमचं प्रेम लय होतं एकमेकावर. तुम्हाला माहितीये आम्हाला स्वतःचं मूलबाळ नव्हतं. आम्हाला स्वतःचं मूलबाळ नव्हतं म्हणून मामंजी आणि मामी सारखे मागे लागायचे. दुसरं लग्न कर रे, दुसरं लग्न कर रे. तिला मूलबाळ होईना. मग एकदा दोनदा दहांदा तेच झाल्यावर एकदा शेठजी म्हटलं काय लावलंय हे दुसरं लग्न दुसरं लग्न दुसरं लग्न करू. वंशाला दिवा पाहिजे. बर दुसरं लग्न करतो पण माझी एक अट आहे. ती ऐकाल का. घरचे म्हणले बोल रे बाबा बोल बोल. हेच ऐकायला तर काल तरसले होते. काय अट आहे तुझी बोल. शेठजी म्हणलं दुसरं लग्न करतो पण त्याच्या आधी आमच्या दोघांचं मेडिकल चेकअप करायचं. वैद्यकीय तपासणी करायची. आणि त्या वैद्यकीय तपासणीत असं जर आढळलं की साऊथ मध्ये दोष आहे म्हणून मूलबाळ होत नाही तर मी दुसरं लग्न करतो. पण त्या मेडिकल चेकअप मध्ये जर असं आढळलं माझा दोष आहे म्हणून साऊला मूलबाळ होत नाही तर मग चांगला नवरदेव पाहून तिचं लगीन लावून देतो. आधी हे मान्य असेल का त्यावेळी.
म्हणून म्हटलं तुमची फिरवाची व्याख्या काय मला ठाव नाही बा, पण माया शेडजीचं माझ्यावर लई प्रेम होतं. मी का काय म्हणतेस ना तसं काय आणि मग त्या दिवसापासून घरचे कधीच म्हणले नाही काय की दुसरं लग्न कर म्हणून. यशवंताला आम्ही डॉक्टर केलं, डॉक्टर शिकवून, आणि त्याचं लग्न लावून दिलं परजाती लक्ष्मी ससाने बरोबर. तुम्हाला माहितीये नेहमीच्या या समाजकार्यानं धावपळीनं 1890 मध्ये माझं ज्योतिबा गेलं, कपाळावरचं कुकू गेलं. मी होते 60 वर्षाची. 60 वर्षाची म्या बसले अशी शून्य होऊन. खंडनाचा आवाज यायला लागला माझ्या कानावर. नाही तिकडे पाहिलं तर यशवंता आणि ज्योतिबांची पुतणी शेठजींचे पुतणे यांच्यात चालली होती भांडणं कशावर चालली होती माहितीये? भांडणं वाढत गेले. तेव्हा म्हटलं काय चाललंय हे, माझे शेठजी इथं गेले, तुम्हाला कसलं पडलं, भांडणाचं काय झालं काय? तेव्हा ते म्हणले पिटवं कोण धरण याच्यावरून भांडण चाललंय. अरे पिटवं कोण धरण म्हणजे काय? कोणी धरा? एवढ्या दुःखाच्या प्रसंगी काय पिटवं कोण धरण याच्यावर भांडता होय तुम्ही? त्यावर फुटला म्हणाला हा कोण कुठला अनवरत संतती, आणि याला पिटवं धरायचं नाही, आम्ही रक्तमासाचे आहोत काकांच्या, आम्ही धरणार पिटवं का धरायचं होतं माहिती ना त्यांना? हिंदू धर्माची पद्धत होती, जो पिटवं धरत तो मेलेल्या व्यक्तीच्या संपत्तीचा वारसदार. असा हिशोब माझ्या टपुऱ्या काळानं उठलेला दिसतात का? टिटवा म्हणून सांगताय बाय, टिटवा तुम्ही धरायचं नाही, टिटवा मी धरेन. टिटवा तुम्ही धरलं ज्योतिबा समोर, शेडजी समोर. शेडजीच्या शवाला अग्निदिन्यास दिला. ज्योतिबा शेडजीच्या शवाला अग्निदिन्यास दिला. त्याही ज्योतीच्या काळाच्या माराला आता मी कुठं करता होय तुम्ही हे? पोरगी देती होय कधी अग्नी? मी दिली तेव्हा गोष्ट सांगते 1890 ची. शेडजी गेले पण जाताना शब्द दिला होता, तुम्ही नवीन नेत्यानं जो मला सुरू केलेलं सत्यशोधक समाजाचं काम सुरू ठेवील. 1897 मध्ये मोठी साथ आणि बाळ प्लेगची. प्लेग कशामुळे होतो माहितीये का तुम्हाला? प्लेग कशामुळे होतो? प्लेग होतो उंदरांमुळे. उंदराच्या अंगावर पिसवा असता तर पिसवा माणसाला चावल्या त्याला भयंकर ताप भरतो, काकी तर जांगीत गाठी दिसायला लागतात, आणि अशा वेळेला प्लेगची साथ पुण्यात पोहोचलेली, गावाची गावं मरायला लागली. मग अशा वेळेला मी घेतले सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते सोबत, पायाला बांधली भिंगरी, फिरायला लागले गोरगरिबाच्या वाड्यावरती. तिथं एका घराच्या बाहेर थांबले, पाहते तर काय हंबरडा फोडण्याचा आवाज आला. नवी पाहिलं घरात डोकवून 8-9 वर्षाचं पोरग पांडुरंग नावाचं तिथं पडले, तापानं फणफणलंय. आई म्हणतो कोणीतरी मदत करा, याला न्या, याला उचला, याच्यावर उपचार करा. आतासाठी वाहन थोडी चोटी दवा. मग काय करावं? पांडुरंगाला घेताना मी पाठीवर घेतला, सुसाट वेगाला मी चालू लागले, पळू लागले, धावू लागले. कुठं गेले? ससाण्याच्या माळरानावर, जिथं यशवंतानं तात्पुरता दवाखाना थाटला होता तिथं पोहोचले. खाटावर पांडुरंगला टाकला, पांडुरंगावर यशवंतानं लगोलग इलाज केले, पांडुरंग वाचला. पण यशवंताच्या मायला लागण झाली ना प्लेगची. मला भरपूर काठी चांगली गाठी दिसायला लागली. यशवंताला सडासा रडायला लागला, उपचार करायला लागला, पण त्याची माय त्याला सापडणार नव्हती. शेवटचा श्वासही समाजासाठी मी घेतला. तुम्हाला माहितीये लय मोठी कविता आहे माझं जगणं म्हणजे, माझं आयुष्य म्हणजे लय मोठी कविता आहे. ज्या पुण्यात मला विरोध झाला त्या पुण्यात माझ्या नावाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठ आहे, आणि त्या विद्यापीठाच्या आवारात एक मोठा पुतळा आहे, आणि त्या विद्यापीठाच्या आवारात एक मोठा पुतळा आहे. असा मारवर करून तुम्हाला
ज्या पुण्यानं मला डिवचलं, ज्या पुण्यानं मला टोचलं, ज्या पुण्यानं मला छेडलं, पुन्हा जाऊ द्या. भारतातली पहिली शाळा काढायचा मान मिळाला त्या भिडेवाड्याचा आता राष्ट्रीय स्मारक होते म्हणे. त्या भिडेवाड्याचं एका मोठ्या लढ्यानंतर राष्ट्रीय स्मारक होते म्हणे. तुम्हाला माहितीये हा सगळा माझा जीवन प्रवास येते शेवटी एवढंच सांगणार आहे. माझ्या शेठजीला गुरु मानणार कोणीतरी भीमराव आंबेडकर नंतर जन्माला आलं म्हणे. आणि एक राजा आला होता जन्माला जो सगळ्यांना समान धरायचा. तो राजा होता शाहू महाराज. शाहू महाराज आणि बाबासाहेबांना जो विचार फेरला तोच विचार आज मागे फेरत होतो. तोच विचार ते पुढे घेऊन गेले आणि त्या बाबासाहेबांनी म्हणे संविधान लिहिलं या भारताचं. न्याय स्वातंत्र्य समता दिली मला तुम्हाला. आता तुमच्या माझ्यावर आम्ही तर गेलो तेव्हा तुमच्यावर आहे जबाबदारी. संविधान जोपासलं पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे, न्याय स्वातंत्र्य आणि समतेचा जयघोष करायला पाहिजे. करणार ना तुम्ही? करणार ना लेकरं? जय संविधान, जय लोकशाही, जय भारत. धन्यवाद. आणि त्याचसोबत प्रतिभा दादा यांच्यातर्फे आपल्या संस्थेसाठी काही पुस्तकंही तिथे आपल्याला देत आहेत. धन्यवाद मॅडम. ही सावित्री कधीही आमच्या आयुष्यात विसरणारी नाहीये.